तर हाय, गुड मॉर्निंग गाईज. कशा आहात तुम्ही सगळेजण? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्की करा. तर झाली होती सकाळ, नाश्ता वगैरे झाला होता, कामं पण झाली होती आवरून. तर म्हटलं दळण करून घ्यावं, थोडंसं ऊन पडलं होतं, मग म्हटलं लगेच दळण करून घ्यावं, कारण की ज्वारीचं पीठ नव्हतं. मग मी ज्वारी इथं नीट करत होते. आणि आरव दिसत असेल तुम्हाला, तर आरव आज स्कूलला नव्हती गेली, कारण की तिला सर्दी झाली होती, त्याच्यामुळे तिला आज नाही पाठवलं. तर माझं झालं होतं दळण वगैरे करून. तर आरूला म्हटलं बस तू होमवर्क कर, तुला काय दिला असेल तो होमवर्क कर थोडा वेळ, आणि त्याच्यानंतर तू झोप, असं मी तिला बोलले. मग ती करत होते अभ्यास इथं. मग मी दळण वगैरे झालं, झाडून वगैरे मारलं, तिथलं सर्व नीट केलं. मग लगेच म्हटलं नाश्ता केले. ते भांडे पडले होते तर भांडे घासायला घेतले मी, कारण की आज मी नाश्त्याला केली होती इडली, डोसा आणि चटणी, त्याच्यामुळं खूप भांडे पडली होती इडली केल्यामुळं. तर मग मी भांडी घासायला घेतली होती. म्हटलं किचन पण स्वच्छ होऊन जाईल, कारण की नाश्ता माझा आज लवकर झाला होता, कारण की शाळेला जायचं होतं म्हणून मी उठले होते. पण ती नंतर म्हटली की नको, मला बरं नाही वाटतं, ते कणकण आल्यासारखं वाटते, त्याच्यामुळं मग झालं होतं लवकर. तर मग म्हटलं भांडी पण घेतली घासून, म्हटलं जाऊ दे, होईल सगळं नीट स्वच्छ. मग घेतले भांडे घासून, भांडे वगैरे घासलं, किचन वगैरे स्वच्छ केलं. आणि भांडे बघू शकता, इडली केल्यावर किती निघतात. इडली असं वाटतं काय बरं आहे, सोपं आहे, इडली चटणी काही लगेच होते, पण भांड्याचा ढीग इतका लागला होता. घासून घेतली भांडी, बेसिंग वगैरे घासून घेतलं, किचन वाटा पण धुवून घेतला, स्वच्छ करून घेतला. तर आरूचा अभ्यास चालला होता तिकडं. किचन वाटा धुवलं की खूप छान वाटतं, स्वच्छ स्वच्छच वाटतं. किचन वाटा वगैरे धुवून घेतल्यानंतर मग मी गेले तिकडं हॉलमध्ये आणि बघितलं तर आरूचं चाललं होतं टी व्ही बघायचं का. मला वाटलं ती अभ्यास करते, पण ती तिकडे टी व्ही बघत बघत अभ्यास करत होते, कारण की तिचे पप्पा टी व्ही बघत होते. आणि मी म्हटलं हो केला असेल आता तिने होमवर्क, पण कशाचं काय. मग बघा इथं किती स्वच्छ वाटतं किचन वाटा, बेसिंग पण स्वच्छ केलं आहे. तर तुम्हाला दाखवते, ती बघा टी व्ही बघत होती. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही टी व्ही बंद करा आणि झोपा. मग आम्ही झोपलो दोघी पण थोड्या वेळाने. तिचा अभ्यास वगैरे झाल्यानंतर झोपलो. मग झोपेतनं उठलो, मग आम्हाला भूक लागली, कारण की नाश्ता आम्ही खूप लवकर केला होता. तर आम्हाला सगळ्यांनाच भूक लागली होती. मग हे पण आले होते बाहेरनं जाऊन. मग आरू म्हणते मला डोसा दे करून, पण मला उत्तप्पा खायचा होता. तर तिच्यासाठी पहिलं मी साधे डोसे करून घेतले 3-4, म्हणजे तिला खायला दिलं ते साध्या डोसा करून. तर बघू शकता, मी पीठ हे घरी केलं होतं, तर इतकं छान परमेट झालं होतं ते पीठ. तर बघा किती छान डोसा झाला आहे. आणि मुलांना सर्दी वगैरे झाली की मुलं जरा कणकण येते मुलांना, तर त्यांना पण करमत नाही काय खावं काय करावं. त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे बस, आज नको जाऊ स्कूलला. त्याच्यामुळे ती नव्हती गेली, आणि ती इथं मध्ये मध्ये करत होती माझ्या. तिला लय आवडतं किचनवरती बसून मी काय करते बघायला. तर डोसा बघा किती छान डोसा झाला होता. मला वाटलं पीठ नाही का म्हणजे फॉर्मेट होतं की नाही का, बाहेर पावसाचं वातावरण, पण नाही, छान झालं होतं पीठ फॉर्मेट, कारण की घरात उष्णता आहे आमच्या, त्याच्यामुळं पीठ छान फॉर्मेट झालं होतं. तर डोसे पण खूप छान झाले होते, सॉफ्ट. इडल्या पण खूप सॉफ्ट झाल्या होत्या. सकाळी केलं होते इडल्या, मग मी आता आम्हाला फक्त डोसा आणि उत्तप्पा करणार होते. तर मी इथं कांदा, मिरची, कोथिंबीर, टमॅटो घेतलं होतं कापून बारीक छानपैकी असं. तर मी आता ते इडलीच्या पिठामध्ये टाकणार आहे. तर बघू शकता इथं थोडंसं जे इडलीचं पीठ होतं त्याच्यात मी ते चांगलं टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं. तर बघा इथं मी छान त्याला मिक्स केलं आहे. आता मी त्याचे उत्तप्पे करणार आहे आमच्यासाठी, कारण की मला उत्तप्पाच आवडतो डोशापेक्षा, त्याच्यामुळं मी माझ्यासाठी आणि ह्यांच्यासाठी करत होते. तारू म्हटली मला पण एक दे, मग तिला पण एक करून दिला. मग ती प्लेन डोसा आणि उत्तप्पा खाल्ला तिने पण.
मग सगळ्यात शेवटी माझाच नाश्ता राहतो, कारण की ह्यांना द्यायचं गरम गरम करून आणि मग मी बसते नर्सना. मग मी म्हटलं बरं तुम्ही खाऊन तरी घ्या, मी मी माझं झालं मी पण खायला बसन. मग ते बसले होते तिकडे, त्यांना मी एक एक करून देत होते खायला. तर मी मला घेतले शेवटी 2 मला आणि अजून एक तव्यावरती होता. मस्त चहा पण केला, कारण की मला चहा पिऊ वाटत होतं. मग माझ्यासाठी चहा केला. तर आजच्यासाठी एवढंच.